श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण गीतेतला 16वा श्लोक पाहणार आहोत. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टो अन्तस्तु अनयोस्तत्त्वदर्शिभिः. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टो अन्तस्तु अनयोस्तत्त्वदर्शिभिः. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि अन्तस्तु अनयोस्तत्त्वदर्शिभिः. उभयोरपि दृष्टो अन्तस्तु अनयोस्तत्त्वदर्शिभिः. आता या श्लोकाचा अर्थ आपण आधी बघूया. जे तत्वदर्शी म्हणजे साक्षात्कारी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे असत असतं म्हणजे भौतिक शरीर ते चिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत असतं म्हणजे आत्मा तो कधीच बदलत नाही. या दोन्हींच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे. इथे तत्वदर्शी पुरुष म्हणजे ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे, ज्यांनी त्या आत्म्याला जाणलेलं आहे असे पुरुष. त्यांनी त्या आत्म्याला जाणून असा काही निष्कर्ष काढला आहे की या जगामध्ये सत आणि असत अशा दोन गोष्टी असतात. सत असणारा जो आत्मा, जीवात्मा, परमात्मा तो कधीच बदलत नाही आणि जे असत असणारं भौतिक स्वरूप, भौतिक शरीर ते मात्र नाशवंत असतं, त्याला अस्तित्व नसतं, ते चिरकाल टिकत नाही असा निष्कर्ष या आत्मज्ञानी पुरुषांनी काढलेला आहे. विद्यमान असणारा आत्मा जो कायम असतोच आणि म्हणून तो सतत विद्यमान असतो. विद्यमान असतो म्हणजे कायमच असतो आणि त्यावेळेला इतर गोष्टींचा म्हणजे शीतोष्ण आदिकांचा भाव म्हणजे या असत असणाऱ्या गोष्टी त्या विद्यमान नसतात. म्हणजे जरी त्या असल्या असं वाटत असलं तरी प्रत्यक्षामध्ये त्या नसतात, त्यांना स्वतःचं अस्तित्व नसतं. हा निर्णय तत्ववेत्यांनी जाणलेला असतो, अनुभवलेला असतो आणि पाहिलेला असतो, कारण त्यांना आत्मसाक्षात्कार झालेला असतो. इथे तत्वदर्शी हा शब्द फार महत्त्वाचा आहे. तत्वदर्शी म्हणजे ज्यांनी त्या तत्वाचं दर्शन घेतलेलं आहे, नाही का, ज्यांनी आत्मतत्व ओळखलेलं आहे, जाणून घेतलेलं आहे, पाहिलं आहे. किंवा आणखीन एक अर्थ त्याचा असा काढता येतो, तत्वदर्शी म्हणजे जे इतरांना या तत्वाचं दर्शन घडवू शकतात त्यांना तत्वदर्शी असं म्हणतात. इंग्लिशमध्ये फिलॉसॉफी याचा अर्थ
ज्ञान ग्रहण करण्याची आवड. म्हणून तत्त्वज्ञानालाच ज्ञान असं म्हणतो आणि त्या ज्ञानाची आवड असणाऱ्यांना तत्वदर्शी असंही म्हटलं जातं. नॉलेज आणि विस्डम याच्यामध्ये फरक आहे. विस्डम म्हणजे शहाणपण आणि नॉलेज म्हणजे माहिती असणं, नाही का. एखाद्या गोष्टीचं नॉलेज आहे म्हणजे मला ती गोष्ट माहीत आहे. म्हणून आपल्या इंग्लिशमध्ये एक नेहमी शब्द आपण वापरतो, जनरल नॉलेज. म्हणजे सगळ्यांना या गोष्टी माहीत असणं हे आवश्यक असतं. आणि विस्डम म्हणजे शहाणपण किंवा ज्याला चातुर्यपण, चाणाक्षपण असे शब्द वापरतात ते. म्हणून विद्वान माणूस किंवा शहाणा माणूस हा फार दुर्मिळ असतो असं आपण म्हणूया. कारण जे खऱ्या अर्थाने शहाणे असतात ते विद्वान असतील असं नाही, आणि जे विद्वान असतात ते शहाणे असतील असं नाही. विस्डम म्हणजे ज्ञान, याला शहाणपणाचा म्हणजे अनुभवाचा आधार असतो. निवृत्तीनाथ नेमके कसे होते याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही. रामकृष्ण परमहंस हे तर अशिक्षितच होते आणि गोंदवलेकर महाराज हे तर 2री 3रीपर्यंतच शाळेत गेलेले, आणि त्यांचे गुरु जे येहळे गावचे तुकामाई हे तर अगदी विक्षिप्तच होते. म्हणजे ही सगळी माणसं अशिक्षित असतात, विक्षिप्त असतात, शाळेमध्ये न गेलेली असतात, परंतु यांचं ज्ञान मात्र अगाध असतं. रामकृष्ण परमहंस स्वतः जरी अशिक्षित असले तरी विवेकानंदांसारखा अतिउच्च शिक्षित असा शिष्य त्यांनी घडवला. निवृत्तीनाथ नेमके कसे होते आपल्याला माहीत नाही, त्यांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहीत नाही, परंतु ज्ञानदेवांसारखा शिष्य त्यांनी घडवला. म्हणून इथे तत्वदर्शी हा शब्द म्हणजे ज्याने त्या तत्वाचं दर्शन घेतले आहे असा, ज्याला त्या तत्वाचं दर्शन झालेलं आहे असा तो तत्वदर्शी. परमात्मा, विश्वात्मा, भगवंत, परमेश्वर हा नेमका कसा असतो हे त्यांनी पाहिलेलं असतं, आणि त्यांना तो अनुभव आलेला असल्यामुळे आपल्या आलेल्या अनुभवातून त्यांनी असं काही निष्कर्ष काढला आहे की हा परमात्मा परमेश्वर एकच या जगामध्ये सत आहे आणि तो कायम असतो, आणि तो सोडून जे बाकीचं सगळं जग असतं किंवा ज्याला आपण विश्व म्हणतो हे असत असतं. असत म्हणजे सत्य नाही ते. बरं, त्याला खोटं म्हणावं तर खोटंही म्हणता येत नाही, कारण ते दिसतं आपल्याला. म्हणून जे नसताना असतं आणि जे असूनही नसतं अशा याला खरंही म्हणता येत नाही, खोटंही म्हणता येत नाही. आणि म्हणून त्याला अध्यात्मामध्ये किंवा परमार्थामध्ये एक वेगळाच शब्द वापरला जातो आणि तो आहे मिथ्या. मिथ्या, जग मिथ्या आहे असं म्हटलं जातं, नाही का. आणि आत्मतत्व हे सत्य आहे, आत्मा सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे असं सगळ्याच संतांचं म्हणणं आहे. आता जग मिथ्या का? कारण आहे म्हणावं तर ते उद्या असेल की नाही याचा भरोसा देता येत नाही.
त्याची शाश्वती नाही. आणि नाही आहे असं म्हणावं तर आपल्याला दिसतं, म्हणजे दिसत असल्यामुळे त्याला आहे म्हणावं तर उद्या असेल की नाही सांगता येत नाही. आणि त्याचं स्वरूप कसं बदलेल, किंवा होत्याचं नव्हतं होईल किंवा नव्हत्याचं होतं होईल, काय घडेल नेमकं सांगता येत नाही. असा एक सिद्धांत मानला जातो की आज जिथे डोंगर आहेत तिथे काही वर्षापूर्वी समुद्र होता. म्हणजे अथांग खोल असणारा समुद्र तो एकाएकी जातो काय, नाहीसा होतो काय, आणि तिथे एकदम उंच पर्वत तयार होतो काय. किंवा आज जे समुद्र आहेत तिथे कधी काळी पर्वत होते असं जर म्हटलं तर तुम्हाला खरं वाटणार नाही. मग एकदम असणारा पर्वत जमिनीमध्ये गडप होतो कसा, आणि तिथे खड्डा पडतो कसा, आणि तो अथांग महासागर बनतो कसा, हे सगळं विचित्र आहे. आपल्या कल्पनेपलीकडचं आहे, आपल्या मनाच्या जाणिवेच्या पलीकडचं आहे, आपल्या बुद्धीच्या झेपेच्या पलीकडे आहे. आणि म्हणून याला आपण सोयीसाठी माया हा शब्द वापरतो. माया जी काही उलथापालथ करेल ती काय करेल सांगता येत नाही. आणि म्हणून माया हिला खरंही म्हणता येत नाही, आणि ती दिसते म्हणून तिला खोटंही म्हणता येत नाही. म्हणून मायेला मिथ्या हा शब्द वापरला जातो. जग आणि विश्व हे मायेपासून बनलेलं असल्यामुळे जगत मिथ्या आणि आत्मसत्य असं आपण मानतो. आणखीन एक तत्त्वज्ञान असं सांगितलं जातं, ज्याला कधीच नाहीपणाचा स्पर्श नाही असा जो असतो परमात्मा, त्यालाच सत म्हणायचं. जे साधू पुरुष असतात त्यांनी जे आहेच आहे आणि जे कायम आहे अशा या सत्याचा साक्षात अनुभव घेतलेला असतो. या पुरुषांनी जे आहेच आहे आणि जे नाहीच नाही या दोन्ही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवलेल्या असतात. आणि म्हणून अशा तत्वदर्शी पुरुषांनी, आत्मज्ञानी पुरुषांनी असा निष्कर्ष काढलेला आहे की सत किंवा आत्मा हा कायम असतो, आणि असत किंवा हे जग किंवा ही माया ही असून नसल्यासारखी असते, म्हणजे ती नसते. ज्ञानेश्वर महाराजांनी जी काही ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे ती आपल्यासारख्या संसारामध्ये अडकलेल्या, बद्ध असलेल्या सर्वसामान्य माणसांपासून ते मुमुक्षु साधक आणि सिद्ध पुरुषांपर्यंत सर्वांसाठी सांगितलेली आहे. आपण सगळेजण बद्ध आहोत यात काही संशय आहे का? कुणालाच संशय नाही आहे. कारण आपण या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये, या आपल्या कुटुंबामध्ये, या नातेवाईकांमध्ये, या माणसांमध्ये, या पैशामध्ये, या घरादारामध्ये, या वस्तूंमध्ये अडकून पडलेलो आहोत. जगाबद्दल आपल्याला आश्चर्य वाटतं, आणि या घडामोडी ज्या काही घडतात त्या कशा घडत असाव्यात असे एक कुतूहल निर्माण होतं. आणि या आश्चर्यापासून आणि या कुतूहलातूनच तत्त्वज्ञानाची सुरुवात होते. किंवा हे असंच का, ते तसंच का, असे जे संशय आपल्या मनामध्ये येतात त्या संशयातून हे तत्त्वज्ञान निर्माण होतं. म्हणून जग आहे की नाही, असेल तर उद्या असेल याचा भरोसा का नाही, आणि नाही म्हणावं तर ते दिसतं कसं, असे जे भ्रम आपल्या मनामध्ये येतात, संशय आपल्या मनामध्ये येतात, असे जे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात, त्याचं उत्तर शोधण्यासाठी म्हणून आपण जो काही प्रयत्न करतो, जो काही अभ्यास करतो,
त्यालाच तत्वज्ञान असं म्हणतात. आणि म्हणून अशा या प्रश्नातून, अशा या कुतूहलातून, अशा या संभ्रमी अवस्थेतून आणि अशा या वाटणाऱ्या आपल्या आश्चर्यातून तत्वज्ञानाचा उगम होतो. आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करावा आणि ही सगळी तत्व जाणून घ्यावी असं आपल्याला वाटतं. आता ही तत्व किती आहेत हा संख्यांचा विषय असल्यामुळे, संख्या याला महत्त्व असल्यामुळे या संख्येवरून निर्माण झालेल्या या तत्वज्ञानाला सांख्ययोग असं म्हणतात. सांख्ययोग म्हणजे अनेक तत्व जी आहेत त्या तत्वांची विभागणी संख्येप्रमाणे किती संख्येमध्ये झाली याबद्दल जे काही विवेचन केलेलं आहे आणि या तत्वांबद्दल जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्याला सांख्य तत्वज्ञान असं म्हणतात. आणि या तत्वाच्या अभ्यासातून आपल्याला त्या परमात्म्याविषयी ज्ञान प्राप्त होतं, म्हणून याला ज्ञानयोग सुद्धा म्हणतात. म्हणून सांख्ययोग म्हणजेच ज्ञानयोग. हे लक्षात आलं का तुमच्या? म्हणून दुसऱ्या अध्यायाला सांख्ययोग हा शब्द जरी असला तरी ज्ञानयोग हाच खऱ्या अर्थाने योग्य शब्द आहे असं आपण समजून घेऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय.